राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलांच्या प्रमुख, प्रदेशाध्यक्ष आणि महिला आयोगाच्या प्रमुख रुपालीताई चाकणकर, विधिमंडळातील माझे सहकारी पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलासराव लांडे, नाना काटे, योगेश बहल, भाऊसाहेब भोईर, मंगलाताई कदम, वसंतराव नाना लोंढे, प्रशांत चितोळे, शमीनताई पठाण, अपर्णाताई डोके, राजू मिसाळ, मोरेश्वर बोंडवे, श्याम लांडे, प्रकाश सोमवंशी, सतीश दरेकर, कविताताई आलाट, वर्षाताई जगताप, गोरक्ष लोखंडे, ज्ञानेश्वर कांबळे, मोहम्मदभाई पानसरे, प्रभाकर वाघिरे, नारायणराव बैरोडे, वैशालीताई काळभोर, युसुफ कुरेशी, संजय ओसरमल, शफरुल्ला पठाण, जगदीश शेट्टी, फजल शेख, विजय लोखंडे, त्यामध्ये उपस्थित असणारे माझे मायाताई बारणे, विनोद नडे, संतोष कोकणे, राजू बनसोडे, कैलास बारणे, जगन्नाथ साबळे, कालुराम पवार, शेखर काटे, मेघाताई पवार, महेश जपके, माई काटे, उषाताई काळे, अनुराधा गोखणे, मंदाताई आलाट, देविदास गोखणे, प्रज्ञा कानोलकर, अमिना पानसरे, निकिता कदम, शांती सेन, छायाताई साबळे, अशोक कुंभार, किरण देशमुख, अकबर मुल्ला, ईश्वर ठोंबरे, माऊली सूर्यवंशी, राजू क्षीरसागर, बाळासाहेब पिल्लेवार, अक्षय माचरे, तुषार तामाणे, प्रसाद कोलटे, मनीषा गटकड, संगीता कोकणे, उज्ज्वला ढोरे, निलेश पांढरकर, मनीषा पवार, शोभा पगारे, शीतल हगवणे, मीरा कदम, कविता कराडे, सचिन आवटे, प्रदीप आवटे, राजेंद्र जगताप, महेश जपके, पल्लवी पांढरे, लता ओहाळ, ॲडव्होकेट संदीप चिंचवडे, पंडितराव गवळी, बापू कातळे, विकास साने, अपूर कुरेशी, काजा कुरेशी, सुनील अडागळे, निर्मलाताई माने, भाऊसाहेब अडागळे, हबीब शेख, माऊली मोरे, त्यामध्ये ॲडव्होकेट अतिश लांडगे, विष्णू शेळके, धनाजी विनोदे, तसंच निकिता कदम, डॅनियल दळवी, बाबुराव शितोळे, तुकाराम भजबळकर, धनाजी तांबे, गोरख गवळी, संतोष निसर्गन, दीपक साकोरे, गुरबाबू गुजर, कैलास पाटील, संदीपन जोंगाडे, तानाजी जवळकर, श्याम जगताप, मयूर कलाटे, चंदाताई लोखंडे, राजू लोखंडे, संध्या गायकवाड, प्रसाद शेट्टी, बाबा कांबळे, सिद्धार्थ बनसोडे, सर्व उपस्थित कार्यकर्ते, त्याच्यामध्ये काही नावं डबल केली शाळे जमलेले माझे पिंपरी, चिंचवड, भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व जीवाभावाचे सहकारी, माझ्या महिला भगिनी, आमचे तरुण युवती, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या सहकारी मित्रांनो, आपण परवाच काही जण एकत्र जमलो होतो आणि त्यावेळेस मी सुरुवातीलाच आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं तमाम माझ्या सहकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, बंधू भगिनींना, तरुण तरुणींना सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. मित्रांनो, आपण मधल्या काळामध्ये पुण्यामध्ये बसलो होतो आणि त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की मी दुपारपर्यंत तुम्हाला वेळ देतो आणि दुपारनं पुणे शहराला वेळ देतो. खरं मला आज तिन्ही उडकायचं होतं, पुणे ग्रामीण पण घ्यायचं होतं, पण मला दोनच घेता आले. आणि त्यावेळेस अनेक कार्यकर्ते, अनेक सेलचे प्रमुख, अनेक इतर प्रमुख मला म्हणत होते की दादा, ठराविकच लोक तुम्हाला भेटतात, आम्हाला काही तुम्हाला सांगायचं असतं, आम्हाला तुमच्याशी जरा बोलायचं असतं, आमचे काही प्रश्न मांडायचे असतात. आणि म्हणून त्या दिवशी मी सांगितलं की आज तसं बघितलं तर स्वर्गीय नानासाहेब शितोळेंच्या स्मृती दिन, त्यांनाही मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. आणि तिथं मला सांगण्यात आलं की बाबा सकाळी तुम्ही सांगवीमध्ये या. मी 7ला सांगवीमध्ये आलो, परंतु माझा एक धाकटा भाऊ आहे, रणजित पवार म्हणून त्याचं नाव आहे, त्याचा परवा एका हॉस्पिटलमध्ये, इनामदार हॉस्पिटलमध्ये
हार्टच्या संदर्भातलं एक ऑपरेशन झालं आणि मला तिथं भेट देणं गरजेचं होतं, कारण तो आज डिस्चार्ज घेऊन बारामतीला जाणार होता. म्हणून मी माझ्या सहकाऱ्यांना म्हणलं की थोडासा मला उशीर होतो, मी जाऊन येतो आणि मग नंतर कार्यकर्त्यांना भेटतो, महिला भगिनींना भेटतो, शिष्टमंडळांना भेटतो. बहुतेकांना भेटण्याचा मी प्रयत्न केला, काही जण राहिलेत, परंतु असं मधून आपण एकत्र बसू आणि तशा पद्धतीने एकमेकाशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये करू. आज इथं विजय लोखंडेंनी, नंतर वर्षांनी, गोरक्ष लोखंडेंनी, संदीपान झोंबडेंनी, कविताताई आलाप, भाऊसाहेब भोईर, योगेश भट, शमीर पठाण, विलास लांडे, बाबा कांबळे, रुपाली चाकणकर या सगळ्यांनी आपली आपली मतं मांडली, विचार मांडले. इतरांना पण मांडायचे होते. पंडित गवळी मला म्हणले की दादा मला बोलायचं, इतर पण काही सहकारी मित्र म्हणत होते बोलायचं, पण वेळ पण बराच झालेला आहे आणि आपल्याला पण आपापल्या घरी आणि पुढच्या कामाच्या करता जायचंय. आज इथं आल्यानंतर मधल्या काळामध्ये काही राजकीय घडामोडी घडल्या. आपणच कार्यकर्त्यांना ताकद देतो, आपणच मदत घेतो, ज्याचा उल्लेख थोडासा उजरता विलास लांडेंनी केला. अनेकांना मी 91ला तुमचा माझा संबंध आल्यानंतर खासदार म्हणून मी खूप साध्या साध्या कार्यकर्त्यांना पुढं आणण्याचा प्रयत्न केला. गाव ओळखते, गावाबाहेरचे होते आणि मी कधी तसा वाद होऊन दिला नाही. सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, सगळ्यांना पदं देण्याचा प्रयत्न केला. परंतु एक खंत आहे कार्यकर्त्यांना किंवा दादा इथली पदं तुम्ही दिली, महापौर पद, उपमहापौर पद, स्टँडिंग कमिटी असेल किंवा सभागृह नेता असेल किंवा पूर्वी PCMT होती त्याचं प्रमुख पद असेल, शिक्षण मंडळाचं असेल, अशी अनेक पदं आम्हाला दिली, प्रभागाची प्रमुख पदं दिली. परंतु राज्य स्तरावरची पदं ज्या प्रकारे आम्हाला मिळायला पाहिजे होती, तर ती महामंडळाची असतील, विधिमंडळातली असतील किंवा पार्लमेंटचे असतील, तशा पद्धतीनं थोडासा पिंपरी चिंचवडला पक्षाकडनं दुर्लक्ष झालं आणि ते कुठंतरी आमच्या मनामध्ये भावना आहे ती कुठंतरी दूर केली पाहिजे, ती खंत आम्हाला आहे, ती कुठंतरी दुरुस्त केली पाहिजे. अशा प्रकारच्या पण सूचना काहींनी केल्या, तशा प्रकारची निवेदन देखील मला काहींनी दिले. ती वस्तुस्थिती मी नाकारत नाही. आताच्या काळामध्ये काही राजकीय स्थित्यंतर घडली आणि ती स्थित्यंतर घडल्यानंतर मी उभ्या महाराष्ट्राला सांगतोय की बाबा आपण शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा कुठं सोडलेली नाही. कालच्या अर्थसंकल्पामध्ये देखील मी ते स्पष्टपणे सांगितलेलं आहे. अनेक सभांच्या मध्ये मी सांगतो, अनेक प्रेस कॉन्फरन्समध्ये मी सांगतो. त्याच्यामध्ये जरी युती ही भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची असली तरी पूर्वी देखील युती राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, उभाटा आणि काँग्रेसची होती आणि त्याच्या आधी काँग्रेसनं आपण तर अनेक वर्ष पार्लमेंटमध्ये आणि लोकसभेमध्ये एकत्र काम करत होतो. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण एकमेकाच्या विरोधामध्ये लढत होतो. ही सगळी पार्श्वभूमी बऱ्याच कार्यकर्त्यांना माहिती आहे. मला इथल्या तरुणींना सांगायचं आहे की अजून आपल्याला सगळ्यांना थोडंसं अधिक जोमाने काम करावं लागणार आहे. त्याचं कारण असं आहे की या पिंपरी शहराचा विकासाचा ध्यास हा आपण सगळ्यांनी घेतला. त्याच्यामध्ये पूर्वी अण्णासाहेब मगरांचं योगदान होतं, नंतर रामकृष्ण मोरे साहेबांचं योगदान होतं आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये तुम्ही बहुतेकांनी ती सूत्र माझ्याकडे दिली आणि आपण सर्व जाती धर्माला कसं बरोबर घेऊन जाता येईल अशा प्रकारचा प्रयत्न हा मनापासून केला. तशा प्रकारची इथली शहरातली आणि कॉर्पोरेशनची पदं पण देण्याचं काम केलं. पण काहीमध्ये निवडणुकीत काय घडलं काय नाही त्याच्या खोलात मी जात नाही. आता देखील काही घडलं, आम्ही कुणाचा अनादर करणारी माणसं नाही आहेत. तुम्ही अनेक वर्ष मला ओळखता, त्याच्यामध्ये जेवढं काही कार्यकर्त्याला मदत करता येईल, त्याचे प्रश्न सोडवता येईल हे सोडवण्याचा प्रयत्न आपण मनापासून करत असतो. पण हे सगळं करत असताना कालचं उदाहरण सांगतो. काल अण्णा येऊ शकला नाही, परंतु श्रीरंगाप्पा बारणे होते, महेश लांडगे देखील येऊ शकले नाही, परंतु अश्विनीताई जगताप होत्या, महायुतीच्या आमदार आणि बाकीचे इतर सहकारी त्यामध्ये आलेले होते आणि त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की बाबा वेगवेगळ्या DPC, विलास आमदार बरेच वर्ष होता, त्यालाही माहिती आहे DPC कशी चालते.
तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी कधी फार भेदभाव करणारा कार्यकर्ता नाही. आता इथल्या कितीतरी लोकांना माहिती आहे की आपण जरी मोठ्या संख्येने महानगरपालिकेमध्ये आपलं बहुमत असलं तरी देखील मी विरोधकांना पण सामावून घ्यायचो, काही त्यांची पण कामं करायचो, त्यांना पण निधी द्यायचो. ही गोष्ट भाऊसाहेबांना पण माहिती आहे. भाऊसाहेबच्या बरोबर त्यावेळेस विनोद नडे आणि बाकीचे सगळे सहकारी आपल्याबरोबर आले, त्यांनाही माहिती आहे. कारण शेवटी ते पण काही भागाचं प्रतिनिधित्व करत असतात. काल काही गोष्टी तिथं झाल्या, वास्तविक सगळं चाललेलं होतं, ते सगळेजण पाहत होते. 2ला मीटिंग सुरू झाली, 2.5 तास मीटिंग चालली आणि मी होतो, आपले चंद्रकांत दादा होते, दिलीप वळसे पाटील होते, नीलमताई गोरे होत्या, पवार साहेब होते, त्याच्यामध्ये सुप्रिया सुळे होत्या, अमोल कोल्हे होते, श्रीरंगाप्पा बारणे होते, मेधाताई कुलकर्णी होत्या आणि बरेचसे आमदार होते. मी सगळ्यांची नावं घेत नाही. आणि त्यामध्ये कामं कुठली काय, तर त्याच्यामध्ये सातत्याने सुप्रिया म्हणाली की बाबा मावळमध्ये जास्त दिलं, मावळमध्ये जास्त दिलं. मावळ पण आपलाच भाग आहे, त्या भागामध्ये थोडीशी कामं अधिकची करणं गरजेचं होतं, कारण लोणावळ्यासारखं शहर आहे, इतर काही बाबी आहेत. आणि त्याच्यातनं सुनील शेळके म्हणले किंवा सारखं मावळचा का उल्लेख करतात. त्याच्या आधी शिरूर लोकसभा मतदारसंघ आणि बारामती लोकसभा मतदारसंघाला बऱ्यापैकी दिलेले, असा भेदभाव कशाला करतात. आणि काल देखील मी त्यांना सगळ्यांना सांगत होतो, सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेत होतो. म्हणलं वेळ लागला तरी चालेल, परंतु कुणाला दुखवायचं नाही, कुणाला नाराज करायचं नाही. जे काही प्रश्न असतील ते प्रश्न समजून घ्यायचे. परंतु काल इथल्या सभेमध्ये सुप्रिया सुळेंनी सांगितलं साहेबांचा मी अपमान केला. मी कधी साहेबांचा अपमान केलेला नाहीये आणि करणार पण नाही, काही कारण पण नाही, कारण त्यांना मी अनेक वर्ष दैवत म्हणून मानत आलेलो आहे. पण काहीतरी अशा पद्धतीचं निरेटिव्ह हा डेव्हलप करायचा आणि त्याच्यातनं कार्यकर्त्यांना आणि जनतेला सांगायचं साहेबांचा अपमान केला, साहेबांना असं केलं तसं केलं. कशाचा मी अपमान करतो? मी त्याच्यामध्ये अनेकदा कोल्हे म्हणाले आम्हाला निधी नाही. त्यावेळेस मी नाईलाजास्तव सांगितलं की DPDC मध्ये कुणाला अधिकार आहे, कोण निमंत्रित आहे, आमदार पण निमंत्रित आहे, खासदार पण निमंत्रित आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे 2004ला मी तुमचा पालकमंत्री झालो, ते 2014 पर्यंत मी पालकमंत्री होतो, 10 वर्ष. आणि त्याच्यानंतर पुन्हा मध्ये 2.5 वर्ष होतो आणि आता 1 वर्ष, जवळपास 13-14 वर्ष मी पालकमंत्री आहे. त्याच्यामध्ये अनेक बैठका मी करत असतो. ते माजी आणि आजी आमदार म्हणून विलास आणि अण्णांनी पाहिलेलं आहे. तुमच्यातले पण काही सदस्य जे DPCचे मेंबर आहेत त्यांनी पण त्या गोष्टी पाहिल्या. पण काहीतरी असं सांगायचं की यांची बळजबरी चाललेली आहे, हे बोलून देत नाही, हे निधी देत नाही, हे निव्वळ नरेटिव्ह सेट करण्याचं काम आहे. ह्याच्यामध्ये अजिबात तथ्य नाहीये. आपण सुसंस्कृत महाराष्ट्र, एक जी काही ओळख स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी निर्माण केलेली आहे त्याचा आदर करतच आपण सगळेजण पुढे चाललेलो आहे. तिथं कुठेही आपण चुकीचं वागत नाही आणि त्यामुळं जे काही गैरसमज पसरवण्याचं काम चाललंय त्याची नोंद कृपा कार्यकर्त्यांनी पण घ्यावी आणि माझ्या नागरिक बंधू भगिनींनी पण घ्यावी. त्या संदर्भामध्ये खरं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे या सगळ्या कामाच्या निमित्तानं मागं लोकसभेचा निकाल थोडासा वेगळा लागला. देश पातळीवर आले, मोदी साहेब 3ऱ्यांदा पंतप्रधान झाले, परंतु थोडंसं अल्पसंख्याक समाज या महायुतीपासून जरा बाजूला गेलेला पाहायला मिळाला. त्याचं कारण मगाशी पठाणताईंनी बोलत असताना सांगितलं, काही ना काही मनामध्ये कुणाच्या भीती होती. परत हे आले तर काहीतरी वेगळं करतील, आपल्याला काही मताचा अधिकार देणार नाही किंवा आपल्यावर अन्याय होईल, असं काही घडलं जाणार नाही. कारण हा भारत देश आहे, हा सेक्युलर विचाराचा आहे, ज्याच्यामध्ये रयतेचा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आहे. आणि त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि तीच
लाईन ही आम्ही एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि त्यांच्या महायुतीने धरलेली आहे. म्हणून जे लोकसभेमध्ये कुठेतरी घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलणार, आपकी बार 400 पार, कशाला 400 पार पाहिजे, तर यांना घटना बदलायची, यांना संविधान बदलायचंय, त्यांना माझ्या मागासवर्गीय आदिवासींचं आरक्षण काढायचंय, त्यांना काही लोकांना CAA चा कायदा आणून भारतातनं बाहेर काढायचंय. असं काहीही माझ्या गोरगरिबांना, माझ्या मागासवर्गीयांना, आदिवासींना, माझ्या मुस्लिम बांधवांना सांगण्याचा प्रयत्न केला गेला आणि दुर्दैवाने आम्ही त्याच्यामध्ये कमी पडलो की हे चुकीचं आहे, खोटं सांगतायत, हे लोकांना दिशाभूल करतायत, हे दादांत खोटं आहे. परंतु लोकांनी आमच्यावर विश्वास कमी ठेवला आणि त्यांच्या म्हणण्यावर महाराष्ट्रात तरी विश्वास जास्त ठेवला आणि त्याबद्दलचा निकाल आपण सगळ्यांनी बघितला. आता विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं मी फार बारकाईनं विचार करून, अनेक वर्ष तुम्ही सगळ्यांनी मला अर्थ मंत्रालय दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं अर्थ मंत्रालय सांभाळत असताना कुठल्याही बाबतीमध्ये अडचणी येऊ नये म्हणून मी ह्यावेळेस गरीब माणूस आणि विकास माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या इथं पसरणाऱ्या कार्यकर्त्यांना, सहकाऱ्यांना, वडीलधाऱ्यांना, तरुण तरुणींना सगळ्यांना मला सांगायचं की ह्या निवडणुकीमध्ये समोरचे काहीतरी वेगळं बोलून आपल्याला कुणावर टीका टिप्पणी करायला सांगतील. आपल्याला कुणावरही टीका टिप्पणी करत बसायचं नाही, त्यामध्ये वेळ घालवायचा नाही. आपल्याला विकास करायचा, चांद्यापासून बांद्यापर्यंत. आपल्याला पुणे जिल्ह्यातले पिंपरी चिंचवड, पुणे शहर आणि ग्रामीणचे प्रश्न सोडवायचे. त्या पद्धतीनं मेट्रोची कामं मी हातामध्ये घेतलेली आहेत. त्याच्यामध्ये निगडीत टू कात्रज हेही काम आता आपलं सुरू केलेलं आहे. बाकीच्याही भागामध्ये मेट्रो नेण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. काही जवळची गावं ही कुठल्या महानगरपालिकेमध्ये टाकायची का नवीन महानगरपालिका निर्माण करायची, त्याबद्दलचा पण अभ्यास आणि विचार मी आणि माझे सगळे सहकारी करतायत. जे बहुमतानी जनतेच्या मनात असेल ते करण्याच्या करता महायुतीचं सरकार कटिबद्ध त्या ठिकाणी राहील. इतर पण रस्त्याची कामं असतील, फ्लायओव्हरची कामं असतील, वेगवेगळ्या घटकाच्या वेगवेगळ्या योजना असतील, त्याच्यामध्ये सारथी असेल, महाज्योती असेल, त्याच्यामध्ये बार्टी असेल, आरटी असेल, मार्टी असेल, अशा अनेक आपण सगळ्या जाती धर्माला कसा न्याय देता येईल याबद्दलचे निर्णय त्या महायुतीच्या सरकारने घेतलेले आहेत. आणि तुम्हाला पण माहिती आहे मी इतके वर्ष काम करतो, मी कधी जातीपातीचा, नात्या गोत्याचा विचार केलेला नाही. त्याच्यामुळं तुम्ही सगळ्या मतदार बंधू भगिनींना हसून सांगायला काही हरकत नाही. आपण तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक कशी वाढेल तोही प्रयत्न आम्ही करतोय. लवकरच आम्ही श्वेतपत्रिका इंडस्ट्रीच्या बद्दल काढतोय, ती तुम्हाला त्या बाबतीमध्ये पाहायला मिळेल. शहरं वाढतायत, ते नागरीकरण मोठ्या प्रमाणावर होत असताना शहरातले प्रश्न कसे सुटतील. आज चाकण असेल किंवा बाकीची जी काही राजगुरुनगर असेल, ही जी काही मेदनकरवाडी असेल, एवढी मोठी लाखाच्या पुढं तिथली लोकसंख्या झालेली आहे. अशा कितीतरी आपल्याला ग्रामपंचायतीचा उल्लेख करता येईल. वाघोली असेल, अशा पद्धतीनं तिथं पण काही समस्या आहेत. त्या समस्या दूर करण्याच्या करता मी केंद्राचा पण नितीन गडकरी, अमित भाई शाह, आपले नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून तिथलाही निधी आणतोय, राज्य सरकारचा निधी देतोय. काल परवाच मी शेखर सिंग आयुक्ताला घेऊन बसलो होतो. 1150 कोटी रुपयाचा इंद्रायणी आणि माझी पवना या नदीचं पोल्युशन कमी करण्याच्या करता सिवरेज STP, सिवरेज ट्रीटमेंट प्लांट, CPU हे आपण बसवतोय. त्याचं काम इंदूरला ज्या एजन्सीने केलं किंवा तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये हे अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम चांगलं जिथं झालेलं आहे अशा एजन्सीला सर्वे करायला आपण सांगितलेलं आहे.
आणि त्याच्यातून माझ्या शहरामध्ये डासांचा प्रादुर्भाव कमी होईल, माझ्या शहराला प्यायला व्यवस्थित पाणी मिळेल, माझ्या शहरामध्ये वापरलेल्या पाण्याची नीटपणे विल्हेवाट लागेल. या सगळ्याच्या बद्दल मी पालकमंत्री या नात्याने, तुमचा सहकारी या नात्याने तिथं बसतोय, आढावा घेतोय. दर 15 दिवसाला आढावा बैठका घेऊन कुठली कुठली कामं कुठपर्यंत आलेली आहेत, कुठलं काम कोणत्या कारणाकरता लढलेलं आहे, अडलेलं आहे. आपल्या रेल्वे स्टेशन पण चांगली करण्याच्या बद्दल आपण त्याच्यामध्ये रेल्वे मंत्रालयाच्याकडनं पुढाकार घेतलेला आहे. अशा इतक्या बाबी आपण त्या बाबतीमध्ये करतोय. काल रात्रीच मी अमित शहा आणि देवेंद्रजी असे काही अमित शहा इथं आले, त्यांच्या पक्षाचा आज दिवसभर कार्यक्रम आहे बालेवाडीला. त्यावेळेस पण काही राज्याचे प्रश्न घेऊन मी त्यांच्याशी चर्चा केलेली. आता अधिवेशन सोमवारपासून केंद्रातलं सुरू होत आहे, त्याही संदर्भामध्ये केंद्रीय मंत्र्यांना आपल्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या करता आपण पाठपुरावा करतोय. मला सांगायचं तात्पर्य हे आहे की मागच्या वेळेस जो नरेटिव्ह 400 पार अब की बार हा डेव्हलप केला, विकासाच्या बद्दल त्यांना बोलता येत नाही. अर्थसंकल्प सादर करत असताना ते म्हणतायत की हा चुनावी जुमला आहे. मला 10 वेळेला अर्थसंकल्प सादर करण्याचा मान मिळालेला आहे, संधी मिळालेली आहे, ती तुमच्यामुळं मिळालेली. आणि त्यामुळं एकंदरीतच 13 कोटी जनतेचं संसाराचा गाडा कसा चालवायचा, गरिबाला कशी मदत करायची, त्याला लाभ कसा द्यायचा, त्यांना कोणत्या योजना आणायच्या, आणि ज्यांची ऐपत आहे त्यांच्याकडनं टॅक्स कसा मिळवायचा. आज देशात सगळ्यात जास्त जीएसटीचा टॅक्स हा जीएसटी राज्याचा आपल्या महाराष्ट्रामध्ये 15 ते 16% जमा होतो. त्याचा फायदा इनडायरेक्ट महाराष्ट्राला होतो, कारण निम्मा केंद्रात जातो, निम्मा आपल्याला जातो. वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही बघताय की शहरामध्ये देखील आपण सुधारणा कशा प्रकारच्या करतोय. यावेळेस बजेटमध्ये मी माझ्यावर आरोप केला जातो, मी सकाळ माझी मुलाखत होती त्याच्यामध्ये सांगितलं, आपलं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न साधारण 42-43 लाख कोटी ही आपल्यामध्ये एकंदरीत उलाढाल होती, आणि त्या प्रमाणात आपल्याला कर्ज काढता येतं. मागच्या वेळेस 20-22 लाख कोटी आपलं ज्यावेळेस उलाढाल होती, उत्पन्न होतं, त्यावेळेस आपलं कर्ज साधारण 3.5-4 कोटीपर्यंत होतं, लाख कोटीपर्यंत. आता ते 7.5 लाख कोटीपर्यंत गेलेले आहे. जी बंधनं RBI केंद्र सरकारचं अर्थ त्यांनी घालून दिलेली आहे, त्या बंधनाच्या बाहेर मी कुठेही जात नाही. त्या चौकटीतच मी हे सगळं बसवतोय. मी यावेळेस शेतकऱ्यांना वीज माफी दिलेली आहे, शेतकरी समाधानी आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.